अजित पवार गटाचे उमेदवार अग्निवीर प्रभाकर नांदेड जिल्ह्याचे आदरणीय आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब आणि मान्यवर या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब, ओमप्रकाशजी पोकारा साहेब आणि सर्व उमेदवारांना विनंती करतो कृपया त्यांनी स्टेजवरती यायचं. राष्ट्र पार्टीचा जमीर पठाण नम्रता बेंद्रीकर हे त्यांनी पुरस्कार दिलेले आहे. या उमेदवारांना येत्या 15 तारखेला प्रचंड मताने निवडून देऊन यांना मी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी यावं. आपल्या लाडके आमदार आदरणीय चिखलीकर साहेबांचे आज उद्घाटन झालेलं आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष रामरावजी मांजरेकर गायकवाड अध्यक्षस्थान आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने नगरात महिला अध्यक्ष म्हणून ते महिला राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून बसण्याचा मान प्राप्त आज तक उन्होंने कुछ नहीं किया. वो खुद मिनिस्टर बनने के बाद नहीं कर सके तो आप क्या कर. मुझे उम्मीद है कि नांदेड़ की जनता ये सब जानती है और इस बार राष्ट्रवादी को चुना दी. सर, यहाँ का राजनीतिक माहौल क्या है? आप एक कद्दावर नेता है राष्ट्रवादी के, यहाँ का तमाम माहौल कैसा है? मतदाताओं को क्या मतदाताओं राष्ट्रवादी कांग्रेस के उम्मीदवार को आशीर्वाद देने की भूमिका है. मुझे लगता है कि बिल्कुल इस बार राष्ट्रवादी कांग्रेस का झंडा महापालिका में पे लहराने वाला है. सर, ये चुनाव जो है लड़ा जा रहा है, हम इस मुद्दे पे नहीं, हम विकास के मुद्दे पे बात कर रहे हैं. अजीत दादा पवार के नेतृत्व में जो देश में सबसे अच्छी महापालिका है पिंपरी चिंचवड, चाहे भारतीय जनता पार्टी के नेता हो देवेंद्र फडणवीस साहब के नेतृत्व में नागपुर कारपोरेशन, वो दोनों कारपोरेशन में जिस तरीके से अच्छे काम हो रहे हैं उसी धरती पर नांदेड़ में काम करने का हम वादा कर रहे हैं. और मुझे लगता है कि 25-30 साल से जिससे हाथ में महापालिका है लोग जान रहे हैं, इसके लिए राष्ट्रवादी को जिताएंगे. नांदेड वासियांना, नांदेड शहरवासियांना संदेश आहे झेंडा फडकणार आहे यासाठी सुरुवात आहे आणि विजयाची सुरुवात आहे. आम्हाला असं वाटतं की जनतेने वेगवेगळ्या आव्हान जिंकून म्हणून काढलेलं आहे. जनता इतकी त्रस्त झालेली आहे, आमच्या भरभरून आशीर्वाद भेटत आहे, आनंद ते स्वतः स्वागत करत आहे. आणि ज्या ज्या घरी आम्ही जो विजिट करतोय ते म्हणत आहे की यावेळेस आम्ही तुम्हाला ठरवून टाकले, तुम्ही येऊ दे नका, आम्ही तुमच्याबद्दल ठरवून टाकले आणि तुम्हालाच आमचं मतदान आहे असं त्यांचं प्रतिक्रिया आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा पक्ष आहे. त्यामुळे त्या ठिकाणी नियमितपणे फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा घेऊन पुढे चालणार आहे. आणि भौतिक सुविधा 15 वर्षामध्ये नगर सेवकांनी केलं काय फार मोठा प्रश्न आहे. त्यामुळे क्रमांक 5 सर्व जनतेने ठरलंय. आता आमचं ठरलेलं आहे, आता आम्ही फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करणार आहेत. आणि पहिल्याचे सुरुवातीचे नगरसेवक किंवा सुरुवातीचे नगरसेवक प्रतिनिधी आपण जर पाहिलं की निश्चितपणे फक्त पक्ष बदललाय, चेहरे तेच आहे, त्यामुळे त्यांना मतदान पण काही होणार नाही असं जनतेचं काम मतदान. आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर हे लाडक्या बहिणी बघत आहात तुम्ही, 400-500 लाडक्या बहिणी आलेल्या आहेत. हे फक्त अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आलेले आहेत. तळागाळातले जे लोक आहेत त्या तळागाळातील लोकांपासून एकच वादा अजितदादा असं लोक म्हणत आहेत. आता आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्या हस्ते भाग्यनगर प्रभाग क्रमांक 5 त्याचं उद्घाटन झालेलं आहे कार्यालयाचं. त्यांनी सांगितलेलं आहे की मागच्या 25-30-40 30 वर्षापासून त्याच्या हातामध्ये एक सत्ता होती, त्या माणसांनी काहीच केलं नाही. मंत्री संत्री होऊन गेले, त्यांनी काही केलं नाही. आता काय विकास करतील? त्यांनी आता सांगितलं पिंपरी चिंचवडची महानगरपालिका
नागपूरची देवेंद्र फडणवीस साहेबांची महानगरपालिका या धर्तीवरती नांदेड शहर हे करणार आहेत असं साहेबांनी सांगितलेलं आहे. यांची सत्ता असून यांनी काहीच केले नाही हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये माहित आहे. ज्याला मागे लोकसभेला पाडले आहे मांडी थोपटून असं प्रतापराव पाटील चिखलीकरच्या साहेबाच्या अंडरटेकिंग पूर्ण नांदेड महानगरपालिका एक हत्ती सत्ता येणार आहे. सर्व माय बहिणी जे लाडक्या बहिणी आहेत सर्वांना विनंती करतो की आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांचे हात बळकट करा. राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून द्या. साहेबांना पुढच्या वेळेस 1 ते 2 महिन्यामध्ये जर लाल दिव्याची गाडी आली नाही आणि नांदेडचा विकास जर झाला नाही तर मला नंदू पाटील म्हणलं का. दोन्ही हात जोडून विनंती करतो की त्यांना बहुमताने निवडून द्या. ही तुमच्या चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.